पावसाळा विशेष रानभाजी नॉनव्हेज पेक्षाही खूप पौष्टिक असते ही करटुली भाजी अशी बोलतात, करटुल्याची भाजी बोलतात त्याला। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत देऊ शकताय ही भाजी। तर ही भाजी मी इथं सुकी बनवलेली आहे, तेलावर परतून किंवा तेलात परतून म्हणू शकताय तुम्ही। नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण करटुलीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर बघू शकताय मस्त अशी सुकी भाजी बनवलेली आहे आणि झटपट होते ही भाजी, अप्रतिम लागते चवीलाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत देऊ शकताय, डब्याला सुद्धा देऊ शकताय। नॉनव्हेज पेक्षाही खूप पौष्टिक असते ही भाजी, तर अप्रतिम असते। चला तर बघूया ही भाजी कशी बनवायची ते। हे बघा असे छोटे छोटे करटुले असतात, बघू शकताय तुम्ही, वेल असतं याचं आणि ही रानभाजी आहे। तर बघू शकताय आता याला आपण जसं आपण कारलं कापतो तसंच आपल्याला याला कापून घ्यायचं आहे। इथं अगोदरच याला धुवून घेतलेलं होतं आणि सुकं केलेलं आहे। तर आता पाठचा आणि पुढचा भाग कापून काढायचा बाजूला, आणि जे मधी बिया असतात त्याच्या, जे लालसर रंगाचे असतात तेच काढून त्याच्यामधलेच बिया काढून टाकायचे, आणि जे पांढरट असतात ते कवळ्या असतात ते काय तसंच ठेवलं तरी चालेल, आणि जे लालसर असतात ते थोडेसे कडक असतात ते त्याच्या बिया काढून टाकलात तरी चालेल। तर बघू शकता इथं मी करटुले कापून घेतलेले आहेत तसे गोल गोल। तुम्ही उभं सुद्धा कापू शकताय, जसं आपण कांदा वगैरे उभा कसा कापतो तसं जरी कापलात तरी चालेल। आता इथं मी कांदा कापून घेते बारीक साईजमध्ये, आणि हिरवी मिरची टाकत आहे मी, हिरवी मिरची सुद्धा कापून घेतलेली आहे इथं। तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा करून सुद्धा टाकू शकताय। तर आता इथं हिरवी मिरची सुद्धा कापून झालेली आहे, आणि आता स्वच्छ धुवून आता कोथिंबीर सुद्धा आपण इथं कापून घेणार आहोत, बघू शकताय। आता सगळं पूर्वतयारी झाल्याच्या नंतर इथं कढईमध्ये 1 ते 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला, आणि तेल मस्त गरम झालं की मग याच्यामध्ये जिरं आणि मोहरी अर्धा चम्मच टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकताय जिरे असे तडतडले, मोहरी तडतडली की मग याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। लक्षात असू द्या कांद्याला जास्त कलर येऊ द्यायचा नाही आपल्याला। 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला याला कांदा परतून घ्यायचा आहे फक्त। कांदा अर्धवट तळला की लगेच याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायचा आहे। मग कांदा 1 ते 1.5 मिनिटं तळून घ्यायचं, मग नंतर याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे। लसूण मी मोठं कुटून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये, तर ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं, आणि नंतर याच्यामध्ये करटुली जे कापून घेतलेली आहेत आपण ती टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही मस्तच दिसत आहे। तर आता याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ अगोदरच टाकून घ्यायचं आहे, कारण मिठाला पाणी सुटतं, मग त्याच पाण्यावर हे वाफून निघतात, बघू शकताय। आता याच्यावर वरती झाकण ठेवून आपण याची 1, 2, 4 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। अधूनमधून याला परतत राहायचं आहे। तर आता याच्यावर झाकण ठेवलेली आहे, परत एकदा परतून घेऊया आपण। 1 ते 1.5 मिनिटं झाल्याच्या नंतर परतून घ्यायचं आहे। परतून झाल्याच्या नंतर परत याच्यावर झाकण ठेवून परत आपण 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकताय मस्त दिसत आहे भाजी आपली। वाफ काढून झाली की मग याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, जास्त नाही, तर चिमटीत बसेल इतकी टाकलात तरी चालेल, फक्त कलर येण्यासाठी आपण इथं हळदीचा वापर करत आहोत, बघू शकताय। आता याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायचं, आणि मग 1 ते 1.5 चम्मच मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे। तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकू शकताय। तर परत एकजीव करायचं या भाजीला, बघू शकताय अप्रतिम चवीची भाजी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय तुम्ही। मुलांच्या डब्याला किंवा मोठ्यांच्या डब्याला सुद्धा देऊ शकताय। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। अशा पारंपरिक रेसिपी किंवा अशा मराठमोळ रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, आवडल्यास लाईक करा। परत भेटू परत अशा एक नवीन रेसिपीमध्ये।
तोपर्यंत धन्यवाद.